साठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारे आनंदे निर्भर स्वभलते ठाई सुख दुःखा नाही चाडाम्हा अनेक सायास न करी न धरियास होई न उदास सर्व भावे मोक्ष अम्मा घरी कामारे हे दासी होय सांगोयशी तुका मने हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालो लोटांगण महाद्वारे विठाला भीमरत्यंवर पुंडरीकाय दातो मुनींद्र स्वागतिष्ठं तमानकंदं ब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पावन झालो चराचर श्री काहीच नाही बोलतो वचन अति भाविका मस्तक हे पाया श्रीचरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारोने आता प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग सर्वात श्रेष्ठ महान संत जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट असा आणि 5 चरणाचा आहे विठ्ठला यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालो लोटांगण महाद्वारे सालाबाद प्रमाणे यही वर्षी आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय गुरुवर्य दत्ता महाराज यांच्या मार्गदर्शनानं त्यांच्या कृपा आशीर्वादानं सर्व गावकरी मंडळी टाळकरी मंडळी श्रोते मंडळी यांच्या सहकार्यातून 15 वर्ष आहे आणि 15 वर्षातली आजची 5वी सेवा आहे आणि त्या सेवेसाठी उत्कृष्ट असा तुकाराम महाराजांचा 5 चरणाचा अभंग आहे विठ्ठला संत सद्गुरू मानकोजी महाराज बोधले वारकरी शिक्षण संस्था बळेवाडी त्यांच्या सहकार्यातून मृदंगाचारी हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय मच्छिंद्रजी महाराज देशमुख मृदंगाचारी हरिभक्तीपरायण परमपूज्य जांबुवंतजी महाराज गायनाचारी हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय राहुलजी महाराज आणि अशोक आकाशजी महाराज यांच्या सहकार्यातून आजची 5वी सेवा आहे आणि तुकाराम महाराजांचा 5 चरणाचा अभंग आहे विठ्ठला तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे खरं आणि खोटं दोन्हीतला फरक कळल्यामुळं पुन्हा आम्हाला जन्म
जन्म घ्यायची इच्छा आहे. जे कधीच मिळत नाही ते प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही पुन्हा जन्माला येऊ. जन्म घेऊन करणार काय? कायमस्वरूपी देवा तुमच्या चरणाची सेवा साध्य करण्यासाठी जन्म घ्यायची इच्छा आहे. मान्य आहे. नुसते चरण सेवा करून थांबणार नाही. नाही नाही, हरिनामाचं कीर्तन करण, संताची पूजा करण आणि महाद्वारात लोटांगण घालन. मग हे तर सगळेच करतात, आम्ही तसं नाही करणार. मग आनंदानं करण, निर्भयतेनं करण आणि देहावर उदास होऊन रात्रंदिवस भजन करण. हे ते बी चालू आहे, पण ह्यातला मोबदला कधी मागणारा नाही. आणि बिगर सायासाचा म्हणजे बिगर अठ्ठासाचं भजन करण हेही बरं आहे. पण सुखी आणि आनंदी राहण्यासाठी सुख दुःख नाही चाड आम्हा. सुख कसलं असतं आणि दुःख कसलं असतं आम्हाला माहीत नसल्यामुळं कायमस्वरूपी आम्ही आनंदानं एवढी सेवा पार पाडू. ज्या अर्थी तुम्ही पुन्हा जन्म घ्यायचं म्हणता त्यात तुम्हाला मुक्ती मिळली नाही का? तुकोबाराय म्हणतात तसं नाही बाबा, मुक्ती आमच्या घरी कामाला आहे, पण तुझा त्याग केला कारण पुन्हा जन्म घ्यायची इच्छा असल्यामुळं. विठाला विठाला सर्व जगावर ज्याची सत्ता आहे त्याचं नाव देव आहे. प्रत्येकाच्या हृदयात विराजमान जो कोणी असेल त्याचं बी नाव देव आहे. करतो अकर्तो अन्यथा करतो सर्व सत्ता ज्याची आहे का त्याचं बी नाव देव आहे. प्रत्येक जगाचं भरणपोषण करण्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे त्याचं बी नाव देवच आहे. झाडाचं पान जे सत्याशिवाय हलत नाही जो कोणी असं असेल त्याचं बी नाव देवच आहे. पण देवाच्या पुढं थोडी ज्याची मजल आहे का त्याचं नाव संत आहे. विठाला जरी देव पुढं असले तरी देवाच्या पुढं स्वतःभर बाजू ज्यांची मुड आहे त्याला संत म्हणतात. संतांचा एकच हेतू आहे जगाचं कल्याण करून देणे. संतांचा एकच हेतू आहे प्रत्येकाला मुक्तीचा मार्ग दाखवणे. आणि संतांचा एकच हेतू आहे बाबा काही करू नका, तुम्ही एवढ्यासाठी आला ते नेमकं कार्य करा. हे अचूक मार्गदर्शन जगाच्या पाठीवर कोण करीत असतील त्याचं नाव संत आहे. जीवाचं आणि देवाचं एक एक साधून देण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्याचं नाव साधू आहे, नाम संत आहे. संतांचा एकच हेतू आहे बाबांनो, खूप टेन्शन आहे, खूप त्रास आहे, संसार बाधक आहे, संसार धोकाचा आहे, संसारातून थोडंसं बाजूला आल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही आणि भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय जीवनाचं कर्त कल्याण होत नाही. लक्ष देऊ नाही का? संसार करून आटापेटा करून घर मोहरण येऊन खचून पैसे मिळवून संसारात एकाही जीवाचं कृतकल्याण होऊ शकत नाही. पाहिजे काय? जे पाहिजे का ते अचूक जीवापर्यंत पोच करण्याची जबाबदारी आहे, त्याचं नाव संत आहे. नीट ऐका, आपल्या हिताचं बोलणारं ह्या जगात दुसरं कोण नाही, एक संतच, बाकी कोणी नाही असं संतांचंच म्हणणं आहे. मायबाप लोभाकारणे पाळीती असं त्यांचं म्हणणं आहे. सांगतो, येणं त्यांच्या हातात आहे आणि जाणं त्यांच्या हातात आहे. यायला बी वेळ लागत नाही, जायलाही वेळत नाही. आता जायचं म्हणलं तर त्यांची तयारी आहे आणि पुन्हा जायचं म्हणलं तर यांची तयारी आहे. आता यायचं म्हणलं तर ज्याच्या इच्छेनं येणं आहे आणि इच्छेनं जाणं आहे त्याचं नाव साधू आहे. भगवंताला आणायचं असतं आणि घालवायचं असतं. आपल्याला यावंच लागतं आणि नाविलाजानं जावंच लागतं. जगायची इच्छा असेल तरी जगता येत नाही त्याचं नाव जीव आहे आणि मरायची इच्छा असेल तरी मरता येत नाही त्याचं बी नाव जीव आहे. बरं दिवस आल्यावर गॅरंटी नसते जेवणाची, अचानक जावं लागतं त्याचं नाव जीव आहे. आणि दोनदा पेरलेस होऊन आंब्याखाली निवांत बाजावर पल्ला 15 वर्ष झाली त्याची एकच टक्कळ आहे, देवा काय बी होद रे पटकन पण ते म्हणलं अजून 15 वर्ष जमत नाही. ही आपली लेवल आहे. इच्छा आहे जगायची तरी बी जगता येत नाही आणि इच्छा आहे मरायची तरी बी मरता येत नाही. त्यांचं म्हणणं आहे आम्हाला आणत नाही कोणी, आम्ही वैकुंठवासी. आलो म्हणतात, आलो स्वातंत्र्यात आहे, आम्ही येणं आमच्या हातात आहे. मान्य आहे, तुमच्या हातात येणं हे बी खरं आहे, पण येऊन काय करणार आहे? त्यांचं म्हणणं आहे आम्हाला दोन्हीतला फरक कळल्यामुळं सत्याची चाकोरी त्यांना कळली आणि असत्याची बी चाकोरी कळली. तुका म्हणे त्यांचे कळले आमावर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. दोन्हीतला फरक कळल्यामुळं सत्याची कास धरून तिथपर्यंत पोचण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांची पुन्हा यायची आठवण आहे. त्याला बरीच कारणं आहेत. पहिलं कारण 9 महिने गर्भात दुःख आहे असं तुमचंच म्हणणं आहे. नाकी तोंडी क्रमीकडे विष्टाले चहूकडे गर्भो असाचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे. 9 महिने गर्भात फार त्रास आहे असं तुमचंच म्हणणं आहे महाराज. बरोबर आहे. मग तुम्ही पुन्हा गर्भाला येऊन जन्म घ्यायची इच्छा बाळगता म्हणजे नेमकं काय?
भगवंताने विचारलं, देवा महाराज काय 60-60 हजार वर्षे लोखंडाचं पेट खाल्लं, डाव्या पायाचा अंगठा खेळ्यावर ठेवला, वार्यभक्षण केलं, अशा ऋषीमुनीला मी विचारलं, बोला काय पाहिजे? त्याने एकच सांगितलं, गर्भातून फक्त बाहेर काढा. मुनिमुक्त झाले, भेने गर्भवासा. पण तुकाराम महाराज सांगतात, आम्हा विष्णुदासा सुलभ तो आम्हा विष्णुदासा सुलभ आम्हा विष्णुदासा सुलभ आम्हा विष्णुदासा. मुक्त झाले भेने गर्भवासा, मुक्त झाले भेने गर्भवासा, मुक्त झाले भेने गर्भवासा, मुक्त झाले आम्हा विष्णुदासा सुलभ आम्हा विष्णुदासा सुलभ आम्हा विष्णुदासा आम्हा विष्णुदासा सुलभ आम्हा विष्णुदासा. मुनिमुक्त झाले भेने गर्भवासा. ऋषी मुनी गर्भाच्या भेन मुक्त झाले. पण तुकोबाराय म्हणतात, आम्हा विष्णुदासा सुलभ तो आम्हाला 9 महिने गर्भाचं दुःख काय करत नाही. सोपा आहे गर्भ, सोपा. कारण काय? हृदय असता नाम तुझे गर्भवासी दुःख नाही येता जाता. आम्हाला 9 महिने गर्भ जाता येता काही तकलीफ देत नाही, कारण तुझं चिंतन आमच्या हृदयात असल्यामुळं एवढी ताकद चिंतनात आहे. तुला जर देवा असं पटत नसेल तर आम्ही उघड जाहीर करतो. तो का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे. आम्हाला तिथं दुःख नसल्यामुळं सुखानं गर्भाला घाल. गर्भाची आम्हाला अजिबात भीती नाही. पहिलं. दुसरं, जन्माला येऊन करणार काय? कायम स्वरूपी तुमच्या चरणाशिवाय. पहिलं. दुसरं, आमच्या वल्लार्जित इस्टेट वहिवाटण्यासाठी. जरा लक्ष देऊ नाही का? हे चरणसेवा दुर्मिळ आहे असं संतांचंच म्हणणं आहे. पण तुकोबरायचं म्हणणं आहे आमच्या वल्लार्जित इस्टेट आहे. माझ्या वडिलाचे मिरासे गाडी आमच्या वल्लानी करून ठेवलं. काय केलं तुमच्या वल्लानी? उपवास पारणे, राखेला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. आणि ते प्राप्त करण्यासाठी आम्हाला पुन्हा जन्म घ्यायची इच्छा आहे. मान्य आहे. पण जन्म घ्यायची इच्छा आहे. जन्माला येऊन जोपर्यंत काय करायचं हे कळत नाही का तोपर्यंत जन्माला येणं व्यर्थ आहे असं संतांचं म्हणणं आहे. जरा लक्ष देऊ नाही का? हेतं येऊन काय करायचं आहे जोपर्यंत कळत नाही का तोपर्यंत हेतं येणं हे व्यर्थ आहे. आला असा डोळा लागला त्याला. शेजाऱ्याने डोळा झोपला काय? झोपू दे म्हणला. येळभर उकड्यान झोप लागत नाही. आला असा झोपे गेला. मग हेतं झोपला काय आणि घरी झोपला काय? जिथं तिथं जाऊन जे करायचं आहे का हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तिथं जाण्यात मजा नाही. विठ्ठला 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 तुम्हाला. पण अजून काय फायदा आहे? अजून एकच फायदा आहे. कलियुग कमवायला सोपं आहे आणि घालवायला सोपं आहे. नीट आहे का? यासाठी जन्म घ्यायची इच्छा आहे. कमवायला सोपं आहे 1 नंबर. घालवायला लय सोपं. पैसे नाही. पुण्य कमवायला कलियुग महान आहे आणि पाप घालवायला बी कलियुगासारखं योग नाही. कशाला जातं? पुण्य भगवंताच्या नामानं किती होतं हे मोजता येत नाही. हे तुम्हाला पाठ आहे. पुण्याची गणना कोण करे? पाप आपोआप जातं. नामसंकीर्तन साधनापैकी सोपे जळतील पापे जन्मांतरीचे.
पाप भस्म झाल्याशिवाय राहत नाही. आणि किती पुण्य होते हे मोजता येत नाही, एवढी कलियुगात पावर आहे. कशानं? स्पेशल भजनानं. लक्ष देऊ नाही का? भजनानं पुण्य वाढवून मिळतं आणि भजनानं अख्खं पाप नाहीच होतं. बरं आहे, पण तुम्ही म्हणला सगळ्यात सोपं साधन आहे पुण्य कमवायचं आणि पाप घालवायचं. बरोबर आहे, मग ही भजनाचा घोळ आहेच ना. हरी हरी म्हणा, भजन करा, इकडं या, आटापिटा करा. आणि तुम्ही तर म्हणता सगळ्यात सोपं साधन आहे कलियुगात पाप मुक्त होता येतं आणि पुण्य वाढवता येतं. नाही भजन करायचं अजिबात करू नका. 2 मिनिटात सांगतो. भजन न करताही पाप घालवता येतं ह्या युगात, आणि भजन न करताही पुण्य कमवता येतं. एवढी ह्या युगाची पावर आहे. विठाला ज्याला घातक आहे त्याला घातकच आहे, पण ज्याला कळलं का त्याला ह्या युगा इतकं दुसरं युग सोपं नाही. जरा लक्ष देऊ नाही का बरं का? ज्याला कळलं नाही का त्याला युग खडतर आहे, आणि ज्याला कळलं का त्याला ह्याच्या इतकं युग दुसरं कुठलं सोपं नाही. काहीच ताण घ्यायचं नाही, म्हणायचं नाही स्वर नाही, ताल नाही, पाठांतर नाही, हिंदी नाही, इंग्रजी नाही, मराठी नाही, संस्कृत नाही, कन्नड नाही, तेलुगू नाही, उर्दू नाही, बोलायचंच नाही. काही न बोलताही पाप जातं आणि काही न बोलताही पुण्य कमवता येतं. एवढी ताकद कलियुगात आहे. पटणार नाही. 2 मिनिटात सांगतो. तुम्ही चंद्रभागेला गेलता ना कधी? चंद्रभागेत जा, काही करायचं नाही. न बोलता किती पुण्य मिळतं 2 मिनिटात सांगतो. न बोलताही पुण्य मिळतं आणि न बोलताही पाप घालवता येतं. एवढी पावर आहे. चंद्रभागेत जा आणि चंद्रभागा नुसती डोळं भरून पहा. काय पाहायला टेन्शन आहे का? लय वेळ बी नाही पहा, नुसतं चंद्रभागा पहा, लगेच महागारी फेरा. काय होतं त्यानं? अख्ख्या जन्माचं पाप जातं, अख्ख्या तीर्थाचं पुण्य मिळतं. एवढी कलियुगातली ताकद आहे. जर लक्ष देऊ नाही का? नुसत्या कलियुगात एवढी पावर आहे. काही म्हणायचं नाही. चंद्रभागेंद्रांनी गोदावरी नदीमध्ये काही बोलायचं नाही. नुसतं चंद्रभागा डोळं भरून बघितले का अख्खं पाप जातं आणि सगळ्या तीर्थाचं पुण्य झटक्यात पदरात पडतं. कधी? चंद्रभागा डोळा दे, चंद्रभागा डोळा दे, चंद्रभागा डोळा दे, घरती अवघेच तीर्थे घडती एक वेळा. कधी? चंद्रभागा डोळा देखलिया. भगवंताच्या जवळ विठाला विठाला न म्हणता झटक्यात सगळ्या तीर्थाचं पुण्य पदरात पाडून देण्यास सामर्थ्य चंद्रभागेत आहे. आत्ता बी 2025 मध्ये नुसतं बघितल्या नाही महाराज. जरा चंद्र तसं आहे म्हणून तर सप्ताह आहे. सगळे लेवलला असल्यावर सप्त्याचं काय काम आहे? विठाला सोपं आहे ना, अवघड शिरायची काय गरज आहे? नाही. चंद्रभागा दिसली नाही. दगडी पुलावरनं गर्दी होती. वडीच्या पुलावरनं गेलो आणि गाडीचे काच एसे चालू असल्यामुळे खाली घेतली, पण गर्दीमुळं चंद्रभागा दिसली नाही. बघूच नका, पुढं चला. पंढरपुरात जा, गाडी पार्क करा, नामदेव पायरीपाशी जा. लक्ष देऊ नाही का? मी काही न म्हणता पुण्य किती कमवता येतं आणि पाप किती घालवता येतं याच्याबद्दल बोलतोय. चंद्रभागेतनं पुढं जा, गाडी लावा आणि नामदेव पायरी जवळ जा. नामदेव पायरीला थोडं पुढं गेलं का 10-5 पावलं मुखदर्शनाची बारी असते. बघा 5 पावलं पुढे गेल्यावर अशी ह्या दिशेनं त्या नंबरातोबार हा 20 मिनिटात पांडुरंगाचा चेहरा दिसतो. 20च मिनिटात डोळं भरून चेहरा पहा. काय म्हणायचं का? काय सुद्धा म्हणायचं नाही. काही न म्हणता नुसता पांडुरंगाचा चेहरा पहा. काय मिळतं? काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते. नुसतं बघायचंय, काही म्हणायचं नाही. कोटी ब्रह्महत्येचं पाप नुसतं चेहरा बघा किती वेळ लागतं? 2 तास? नाही. नुसतं पापणी पुढं घेतलं की लगेच खाली मान करा, लगेच बाहेर निघा. तरी बी कोटी ब्रह्महत्येचं पाप एका अर्ध्या सेकंदात बाहेर निघतो आपण. एवढी पावर पांडुरंगाचा चेहरा बघण्यात आहे. दिसलाच नाही. गर्दी होती, राडा होता ना, आम्ही जिथपर्यंत पोचलो नाही. नका बघू, थोडं बाहेर या आणि प्रदक्षिणा मार्गाने जा. मंदिर उजव्या बाजूला घेऊन असं गेलं का प्रदक्षिणा मार्गानं 60-70 पावलं पुढं गेलं की थोडा उंच वटा आहे, चढ आहे प्रदक्षिणा मार्गात. म्हणजे असं थोडा उंच जागा आहे. 40-50 पावलावर त्या उंच जागेवर जा आणि सरळ ह्या दिशेला पहा. पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसतो. जरा लक्ष देऊ नाही का? कळस दिसतो, कळस.
काय म्हणायचं काय काय म्हणायचं नाही, काही म्हणायचं नाही, नुसतं कळस पहा. काय होतं कळस बघितल्यावर? अर्ध्या सेकंदात मुक्त होतो एवढी पावर आहे कळस बघितण्यात. तो का म्हणे मोक्ष देखील या कळस तात्काळ हा नाश अहंकार म्हणे देखील या कळस मोक्ष देखील या कळस मोक्ष देखील बघायला वेळ लागत नाही कळस, नुसतं असं नजर लगेच खाली, लगेच मुक्ती अर्ध्या सेकंदात. काय पावर आहे, काही म्हणायचं नाही, काही न म्हणता जागेवर मुक्ती मिळते. कळस दिसला नाही गर्दीमुळं, नको बघू, थोडं पुढं चला. पश्चिम द्वारात जा, पंढरपुरात पश्चिम द्वारात. आणि पश्चिम द्वारात गेलं का पूर्वेला तोंड करा आणि मंदिराची मागची बाजू नुसती डोळं भरून पहा. काय म्हणायचं काय काय सुद्धा म्हणायचं नाही, म्हणायचा गुहळच नाही, नुसतं बघण्यावर बोलतोय आपण. काही म्हणायचं नाही, नुसती मागची रावळाची भिंत डोळं भरून बघितलं काय होतं? देखता रावळाची पाठ आणि तीर्थे घडते 360. विठाला कुठं हुडकायचं नाही, कुठं जायचं नाही, तीर्थाला गाठ घालायची नाही, का हे करायचं नाही. पंढरपुरात जायचं आणि रावळाची मागची भिंत बघायची. 360 तीर्थाचं पुण्य एका सेकंदात पदरात पडतं. चंद्रभागा बघा, अख्ख्या पापातून मुक्त. नामदेव पायरी जवळ जाऊन नुसता चेहरा बघा, ब्रह्महत्या पापातून मुक्त होता येतं. कळस बघा, जागेवर मुक्त होता येतं. मी पुन्हा एकदा हात जोडतो, एवढं कलियुगात सोपं आहे पुण्य कमवणं आणि पाप घालवणं. मान्य महाराज, हे पुण्य कमवायचं कोणाला आणि घालवायचं कोणाला काही संबंधच नाही ना. पदरपासून सांगतो, लक्ष द्या. आपला जे आज एवढा दुःख भोगायची वेळ आली का, ह्याचं कारण आहे पाप आणि पुण्य. हे तुमचा गैरसमज आहे. पैशानं बरं होतं, बिलकुल होत नाही. जेवढं पैसे असतील का तेवढं दुःख जास्तच होतं. दुःख भोगायचं एकमेव कारण आहे, त्याचं नाव पाप. आणि सुखाचं कारण आहे पुण्य. नाही पटलं तर तो का म्हणे पापे येती रोग जाती, कशाला घालवायचं नाही कोणाला. येती रोगाची या रूपे, रोगाच्या रूपानं पाप पुढं आल्याशिवाय राहत नाही. थोडा काळ मागचा पहा, मला वेळ नाही, 2 मिनिटात सांगतो. पूर्वीच्या काळात पैसे कमी होते पण पुण्य बरं होतं. लक्ष देऊ नाही का? गेल्या 10-20 वर्षात पैसे कमी पण पुण्य बरं होतं. पुण्य बरं असल्यामुळं आजार कमी होते. 20च वर्ष झाली. आणि जरी चुकून कोणी आजारी पडलं का, आपण खेड्यातली माणसं आहेत ना, घरातली म्हातारी नसतं ती वंजळभर हुलगं तव्यात भाजायची, हुलगं आणि त्या हुलग्याचं साधं मार्ग करायची गुळ टाकून. आणि ती जर घरच्या माणसाला वाटी दिलं का तर सकाळी अख्खं घर नीट होतं. तुम्ही जुनी माणसं आहे, मार्ग माहीत आहे ना. नुसत्या हुलग्यावर नीट होणारी ही माणसं आहे. आता 5-5 गोळ्या खाऊन कुतते, ह्याचं एकमेव कारण पाप आहे. बदलण्याच्या उद्देशानं आपण पुढे जायच्या गडबडीत हे विसरून गेलो पूर्वीचं सगळं. पूर्वी जरा बरं होतं वातावरण. पूर्वी पैसे नव्हते पण वातावरण बरं होतं. आता पैशाच्या अधीन गेला जीव आणि पाप पुण्याचा हिशोबच हुकवला. मी पुन्हा एकदा हात जोडतो. पुण्य कमवायला पदर पसरतो, लक्ष देऊ नाही का. पुण्य कमवायला कलियुग सोपं जेवढं आहे का तेवढं टिकवायला अवघड आहे. नीट ऐका जरा. धन कमवायला कलियुगात सोपं आहे पण 4 वर्षात होत्याचं नव्हतं होतं एवढी पावर कलियुगात आहे. गेल्या 2 वर्षात सायकलीवर फिरणार, 2 वर्षात स्कॉर्पिओमध्ये जातं आणि 4 वर्षात पुन्हा कामाला चाललं. मला कामाला जिरलं राव म्हणलं सगळं. अरे झालं कसं हे कळलंच नाही राव म्हणलं. कळत नाही. मी पदर पसरून सांगतो, पुण्य आणि धन कमवायला कलियुग इतकं अवघड आहे, कठीण आहे. पुण्य टिकतच नाही. किती जातं खर्च होतं पुण्य, मला वेळ नाही, 2 मिनिटात सांगतो. पुण्य सांगितल्यानं कमी होतं. जरा लक्ष देऊ नाही का. पुण्य सांगितलं का आपोआप नष्ट होतं. पुण्य गर्वानं कमी होतं आणि पुण्य अर्ध्या सेकंदानं आत्तापर्यंतच्या पुण्यावर पाणी पडतं. अर्धा सेकंद राग आला का अख्खं पुण्य भस्म झालं म्हणून समजा. मी पुण्य एकदा हात जोडतो, थोडं लक्ष देऊ नाही का. पुण्य कमवाय सोपं जेवढं आहे का तेवढं टिकवाय. पैसे कमी कमवत जा पण टिकवून ठेवत जा. तसं पुण्य कमी कमवा पण टिकवून ठेवा. टिकवून ठेवण्यासाठी 2 गोष्टी जिंकायच्या असतात, काम आणि क्रोध. मी पुन्हा एकदा हात जोडतो, लक्ष द्या. ज्याला हे जिंकता येत नाही का त्याच्या नावावर कायम आळा आहे पुण्याच्या बाबतीत. अर्धा सेकंद राग आला पुण्य 0 झालं. वेळ नाही. शेतेला अशोकवनात नेऊन बसवला रावणानं. 2 मिनिटात सांगतो. शेतेला आणि दुसऱ्या दिवशी लवाजमा घेऊन गेला. हार वगैरे प्रधान ते वाजंत्री सगळे. शेतेनं बघितलं एकदा पुन्हा खाली मान घातली. रावण जवळ आला आणि रावणाने विनंती केली, शेते
राम इकडे येत नाही. झाडाला कवटाळते, दगडाला विचारते. परेशान झाला राम. हेतला पत्ता कुणी सांगणार नाही. आणि जरी सांगितलं का तर त्याला 400 कोस समुद्र ओलांडून अलीकडे येता येणार नाही. आणि जरी अलीकडे राम आला तर आमच्या राक्षसाला जीवन सोडत नाही. हार माझ्या गळ्यात घाल. शेत्याने खाली मान घातलेली पापणी सुद्धा वर केली नाही. मी पुन्हा एकदा हात जोडतो. पुढच्याचं प्रत्युत्तर नाही आलं का बोलणार गळाटचं. घाबरून जातं ना ते. पुढच्याचं प्रत्युत्तर पाहिजे. तुम्ही जर असं नुसतं तटस्थ बसला का 2 तास, वागता पंक्चर झाला म्हणून समजा. वागत्याला सुचत नाही ना बोलायचं. पुढच्याला अरे आणायच्या 2-3 गोष्टी आहेत मला तरी पण एकाच मिनिटात सांगतो. ते उलटी मान हवले का पुढचं घाबरतं. ते रात्री तसाच घोटाळा झाला. ते खडे साखर ठेवा होते एक जण. मी रामकृष्ण हरी चालू केलं आणि त्याने एक खडा ठेवला पण माझ्याकडे टक लावली अशी. म्हणलं बरं आहे ऐकायला बरं आहे पण त्यानं उलटी मान 2दा हवेली. मला वाटलं आपसुरी झालं काय हो. होतं जरा उन्हाळा आहे, गार पाणी प्यायल्यामुळं इकडे तिकडे होतं जरा. पण तरी मी जरा पुन्हा ह्यांना दाबून थोडं व्यवस्थित रोपाचा अभंग घेतला, शेवेचा अभंग झाला, थोडं इकडं तिकडं सांगितलं. मग तर होट वाकडा करून उलटी हलवली. 10 मिनिटात कीर्तन संपवून त्यांचं पाय धरलं. जय हरी. ते म्हणला जय हरी. मला बरं होतं का चांगलं होतं. मला तुम्ही लगेच बंद केलं. मला तुम्ही असं जन्मल्यापासून तेवढीच खोड आहे म्हणला मला. मी हात जोडतो. कसला बी वक्ता बोलवा आणि तसलं 300 रुपये देऊन मोहर बसवा. ताकद नाही बोलायची उलट्या माना पुढं. पुढचा आरे येतो उलट्या माना. काय बोलण्यानं आरे येतो बोलण्यानं. बोलणं तसं असलं का पुढचं मला रात्री सांगितलं तुमचा वाजवणार घेऊन या. मी म्हणलं बरं. त्याला म्हणलं जा 2ला लावून चालू कर. मी फेटा माणूस ती हिथं असलीच 2 होती तर त्याने गाठलं आमच्या वाजवणाला. जय हरे. ते मला जय हरे. कुठला आहे ते म्हणलं अथर. ते महाराजासंग आलं म्हणला सप्त्याला. ते मला राहताना हे माघारी जायचोय. गातो काय ते मला नाही. मग वाजवतो पकवाज. ते म्हणला हा कीर्तनात एवढीच म्हणली हितली. माझं माझ्याकडे पळत आलं. मी काय झालं आपल्या पुढची यायची राव मला मेळ लागू द्यायची नाही. ते बोलण्यातला गोळ आहे. पुढचं आर येतं. शेत्याने प्रत्युत्तर नाही, खालची मानच वर केली नाही. रावण घाबरला आणि रावणाने प्रधानजीला विचारलं अरे काय हे. ते म्हणलं का पाहू का चला माघारी. पण झालं काय असं कोणी हार घालीत नसतं. मग संपत्ती सांगा. संपत्ती प्रॉपर्टी सांगितलं असो कोणी हार घालल. दुसऱ्या दिवशी रावण लवाजमा घेऊन आला आणि दुसऱ्या दिवशी रावणाने शेत्याला सांगितलं शेते मी साधा माणूस नाही. तर म्हणतं काय कपड्यावर नको जाऊ. मी फार श्रीमंत आहे. किती श्रीमंत आहे. 5 लक्ष घरे पाषाणाची येथ, 5 लाख दगडाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची आणि 7 कोटी सोन्याची घरं आहेत माझी. कोटी तोळणं घर शेजणी एकटे आहेत. तुमच्याकडे आता बागा भेगा आहे त्या बागायतदार आहे तुम्ही द्राक्षाचे. असलं हो सोनं किती आहे. ठेका 1.5 ठेका कुणाच तोंड लावून कुणाचं गचं बांधून. क्विंटलच्या वर नसेल सोनं तुमच्याकडे. मी 15 वर्ष झाले होतो महाराज. बागा सगळ्यांच्या आहेत ना. लय कमीवलं लय कमीवलं 2 क्विंटल सोनं धरा. ह्याच्यापेक्षा जास्त आहे. नाही 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 एकट्याची घर आहे. हार घाल. दुसऱ्या दिवशी हार घातला नाही. रावणाने पुन्हा विचारलं प्रधानी काय घोळा आहे. पैशाला कोण खातो म्हणले वजन पाहिजे. पैसे असून जर वजन नसेल तर 1.5 लाखाचा मोबाईल आणि 2च नंबर फिट. मेहण्याचा आणि सासऱ्याचा कामच झालं त्याचं. गरीबाचा मोबाईल घ्या 1300चा मोबाईल आहे आणि 1900 नंबर फिट आहे. वजन पाहिजे वजन. किती आहे काय कामाचं नाही. तिसऱ्या दिवशी रावणाने वजन सांगितलं. सीते माझं वजन आहे मी साधा माणूस नाही. सीतेने पापणी नाही वर केली आणि रावणाने वजन सांगितलं. ब्रह्मदेव माझ्या घरी पंचांग बघायला आहे. 7वी बाळणपण करायला आहे. 9 ग्रहाच्या पायऱ्यान 33 कोटी देव बंदी शाळेत आहे. 7वी करी बाळणपण. गाढवं वळी गजानन गणपती गाढवं राखायला आमच्या घरी आहे. हार घाल. तरी पापणीवर केली ना. हार टाकून दिला रावणानं आणि हात जोडला. शेते राग येत नाही का ग. अगं राग तर हार घालायला पाहिजे ना. शेते सांगितले रावणा राग येत नाही राग येऊ देत नाही. मला अर्धा सेकंद राग आला का अर्धा सेकंद तुझी सगळी लंका धडाधडा पेटल्याशिवाय राहत नाही एवढी माझ्या रागात ताकद आहे. पण अर्धा सेकंद राग आला की माझं पुण्य भस्म होते. मला पक्की खात्री आहे. माझी रामाची भेट व्हावी अशी माझी इच्छा असेल तर माझ्याकडं पुण्य पाहिजे.
आणि ते पुण्य नष्ट झालं का ह्या युगात माझी आणि रामाची भेट होणं शक्यच नाही. तू एकटा सोड, अख्खी लंका जरी बोलली तरी मी रागाला जाणार नाही. ह्याच्यावरून अर्ध्या सेकंदाच्या रागानं पुण्य नष्ट होतं. नीट आहे का? तुम्ही किती पुण्य कमवता महत्त्वाचं नाही, टिकवून किती ठेवता फार महत्त्वाचं आहे. अहंकारानं पुण्य नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. पुण्य कमवायलाही कलियुग सोपं आहे आणि पाप घालवायला बी कलियुग सोपं आहे. कलियुग आहे इतकं महान योग नाही. भगवंताच्या प्राप्तीचं सोपं साधन आहे भगवंताचं भजन. आणि ते भजन आम्ही पुन्हा करण्यासाठी पुन्हा जन्म घ्यायची इच्छा आहे. कशावरनं? अभंगाचं पहिलं चरण आहे. घेईन जन्म यासाठी देवा, घेईन मी 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 जन्म यासाठी. तुझी चरण सेवा साधावया, 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 तुझी चरण सेवा साधावया, 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 हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन, हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन. तुझी चरण सेवा साधावया, साधावया, तुझी चरण सेवा साधावया, 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 हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा अभंगाच्या पहिल्या चरणात त्यांचं म्हणणं एवढ्यासाठी जन्माला येईल. केवढ्यासाठी? तुझी चरण सेवा साधावया. गर्भाचं दुःख नाही, गर्भाचं टेन्शन नाही आणि येणं आमच्या हातात आहे, स्वातंत्र्यात आहे. आम्ही एवढ्यासाठी जन्म घेऊन रात्रंदिवस ध्यास भगवंताचा करण्यासाठी, रात्रंदिवस ज्यासाठी जे करायचं आहे का ते साध्य करण्यासाठी आम्ही पुन्हा जन्माला येऊ. भगवंताचे चरण बघायला खूप पुण्य लागतं. चरणाला स्पर्श करायचं तर अनंत जन्माचं पुण्य लागतं. सेवा सहजासहजी प्राप्त होत नाही आणि ती दुर्मिळ सेवा तुम्ही प्राप्त करायची इच्छा बाळगता. तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे आताचं नाही आमचं. मग आजोबांनी पंजोबांनी वल्लार्जित आमची इस्टेट आहे आणि ते साध्य मिळवायला अवघड नाही, ते आपोआप येत असते पुढं.
आमच्या आजानी पंजानी वल्लोपार्जित इस्टेट आहे. उपवास पारणे लाखेला दारवंटा आणि केला भोगवटा आम्हा लागी. आमच्यासाठी हे त्याने तयार करून ठेवलेलं साधन आहे आणि आमच्या वल्लाची मिरास आहे. ते साध्य करण्यासाठी आम्ही पुन्हा जन्म घेऊ, मान्य आहे. नुसतं तेवढं साध्य करणार का, अजून काय, हरिनामाचं कीर्तन करण. मी पुन्हा एकदा हात जोडतो, लक्ष द्या. हरिनामाच्या कीर्तनात एवढी कीर्तन म्हणजे भगवन नामाचा पुनरुच्चार करणं, त्याचं नाव कीर्तन. नुसतं रामकृष्ण हरीच म्हणणं हे ओरिजिनल कीर्तन. दुसरं काय हे करायचं नाही. रात्रंदिवस भगवंत या नामात ध्यास. किती ध्यास, तुकोबाराया जिथं पाय टेकलं का ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती, एवढा ध्यास. हे सोपं नाही. माती सजीव आहे का निर्जीव आहे? निर्जीव आहे माती. माती जिथं महाराजांचा स्पर्श झाला पावलांचा, तिथली माती जरी वस्तून कानाला लावली का तर ती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती, एवढा ध्यास हरी कीर्तनाचा आहे. दुसरं काही साधन आम्हाला माहीत नाही. रात्रंदिवस भगवंताचं भजन करण, नाम हरी कीर्तन करण, अजून काय करण, संताची पूजा करण. 2 मिनिटात सांगतो. तुमची चरणसेवा आणि तुमचंच हरी कीर्तन. संताचं काय काम आहे? त्यांचं म्हणणं आहे संताशिवाय प्राप्ती नाही. ऐशे वेद सांगतात भगवंताला आपलंसं करण्यासाठी संताशिवाय काही नाही. तुम्ही किती बी विद्वान चतुर शहाणे पंडित व्हान, डायरेक्ट पांडुरंगाकडे जा, पांडुरंग नुसतं डोंकून सुद्धा पाहत नाही. पण संताची करंगुळी घेऊन, करंगुळी धरून जा, पांडुरंग उचलून घेतल्याशिवाय राहत नाही. एवढी संतात पावर आहे. किती महान व्हा, किती बी चतुर व्हा, किती बी विद्वान व्हा, पण संताशिवाय देव आपलासा होऊ शकत नाही. म्हणून संताची पूजा करण. 2च मिनिटात सांगतो. संत एवढे महान आहे, एवढे श्रेष्ठ आहे की ते तुमच्या हाताला धरून त्याची प्राप्ती करून देतात. आणि त्याच्यापाशी एकदा गेलं का तुम्हाला पलीकडं जायला अजिबात वेळ लागत नाही. पलीकडं ते कमरेवर हात ठेवून, त्यासाठी तो उभा आहे, कमरेवर हात ठेवून जगाला संकेत धावतात. तुम्ही एकदा माझ्याकडे ह्यांच्यासोबत आला का पलीकडे जायला पाणी फक्त कमरे एवढा आहे. कटी ठेवून या हात, कटी ठेवून या हात, कटी ठेवून या हात, जगा दावी तो संकेत, जगा दावी तो संकेत, जगा दावी तो संकेत, जगा दावी तो संकेत. संकेत धावतात. एकदा तिथं पोचलं का समुद्राचं पाणी फक्त कमरेवर आहे. कटी ठेवून हात, जगा दावे तो संकेत, भवसागराचा अंत इतुलाची असे, फक्त कमरे एवढा आहे. पण तिथं जाणं फार गरजेचं आहे आणि तिथं पोचायला संतांची मध्यस्थी अत्यंत महत्त्वाची आहे. मी पुन्हा एकदा हात जोडतो. संताच्या परस्पर तुम्ही तिथपर्यंत पोचू शकत नाही असं संतांचं माऊली सांगतात ना. संताची संगती मनोमार्गती, 11वा श्रीपती येणे 11वा श्रीपती. कोण्या पंथे येणे पंथे. संताचे संगती, संताच्या संगतीशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. नामदेव महाराज रोज देवासोबत होते तरी यांच्या कृपेशिवाय त्यांना ते कळलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. रोज सोबत होते, त्यांना हेतून तिकडं पाठवलं आणि तिथनं कच्चं समजून महागारी आले आणि तिकडून इकडं काकाकडे गेले आणि मग कळलं देव कोण आहे. नामदेव महाराजांना आपलं कुठे घेऊन बसला. आपल्याला थोडं आलं की वाटतं आपल्या इतकं महान कोण नाही. नाही नाही नाही, त्यांच्याशिवाय तो कळू शकत नाही असा सिद्धांत आहे. तुम्ही किती बी चतुर व्हा, किती बी ज्ञानी व्हा, काही फायदा नाही. संताशिवाय भगवंताची प्राप्ती नाही असं शास्त्र म्हणतंय. दोन्ही जर समोर आली का, देव आणि संत दोन्ही समोरासमोर आपल्या घरी आली का, तर देवाला थोडं मागं सारा आणि अगोदर संताची पूजा करा. एवढे संत महान आहे. संत पूजावे, देव थोडं, देवाला सांगा विनंती आहे, थोडं थोडं मागं सारा. मी देव आहे, थोडं सारा मागं. का? ह्यांच्याशिवाय तुम्ही नाही. तुम्ही आहे पण संताशिवाय प्राप्ती नाही. मी सांगत नाही, ऐसे वेद देती ग्वाही. अजून काय करणार? महाद्वारात लोटांगण घालणार. आधी लोटांगणाचं काय? शास्त्र म्हणतंय, 1 मिनिटात सांगतो. शास्त्र म्हणतं एका हातानं दर्शन घेऊ नये भगवंताचं. जमलं तर दोन्ही हात असं
लय वेळ असेल तर खाली बसा आणि दोन्ही हात जोडा आणि मस्तक धरणीवर टेका आणि दोन्ही गुडघे धरणीवर टेका. लय सवड असली तुम्हाला, जरा कपड्यावर जास्त प्रेम नसेल तर साष्टांग दंडवट घाला. दंडवटाचा काय संबंध आहे? तुकोबाराय म्हणतात, भगवंत आपलासा कराय दुसरे एक गुही आहे, त्याचं नाव आहे माया. माया तिथपर्यंत तुम्हाला पोचवू देत नाही आणि माया संपल्याशिवाय भगवंताची ओळख होत नाही. मी पुन्हा एकदा हात जोडतो. डुप्लिकेट खऱ्याकडे जाऊ देत नाही. खोटं असं गुंडाळून ठेवतं जीवाला, असं गुंडाळून ठेवतं, खरं कळू देत नाही. आपला तीच गोंधळ आहे. आपल्याला अजून खरं कळलंच नाही. मला माफी मागून सांगतो, ऋषीला मुनीला तपस्वीला एवढा आट्यापिटा करावा लागला फक्त खरं आणि खोटं समजण्यासाठी. जर लक्ष देऊ नाही का? सत्य सत्य आहे आणि असत्य असत्य आहे हे माया फक्त कळू देत नाही. एक राक्षस एक देव, एक राक्षस एक देव असा भगवंताचा अवतार आहे. ज्या राक्षसासाठी देवाचा अवतार आहे का त्या राक्षसांनाही कळलं होतं खरं खरं आहे आणि खोटं खोटं आहे. कंस सांगतो, कंस ती वरात निघाली, वरातीमध्ये आकाशवाणी झाली, कंसा देवकीचा आठवा तुला ठार मारणार आहे. कंस घाबरला आणि खाली बसला. कंसाला विचारलं झालं काय? म्हणजे आकाशवाणी आहे. कसली? देवकीचा आठवा मला ठार मारणार आहे. आणि सरकार तुम्ही एवढे मोठे आणि तुम्ही घाबरला. त्यांनी सांगितलं आकाशवाणी त्रिवार सत्य आहे. मी पुन्हा एकदा हात जोडतो. कंसासाठी स्पेशल अवतार भगवंताचा आहे. तो कंसही जाहीर करतो आकाशवाणी त्रिवार सत्य आहे. म्हणजे कंसाला हे माहीत आहे खरं खरं आहे आणि खोटं खोटं आहे. रावण बी सांगतो एके ठिकाणी सत्य सत्य असतं आणि असत्य असत्य असतं. विठाला विठाला युद्ध चालू झालं रामाचं आणि रावणाचं. 2च मिनिटात सांगतो. युद्ध चालू झालं. 2-3 दिवस झाले आणि बरेच राक्षस मेले. बरेच राक्षस मेल्यानंतर वातावरण बिघडलं आणि मेन राक्षसाने रावणाची गाडी घेतली. काही बी करा पण थोडंसं सीता परत करा. कारण गेल्या 5-6 महिन्यात एक वानर आलतं तर सगळ्या लंकेचा विध्वंस केला आणि आता तर हे मोजाही सापडत नाही. काही करा आपलं संपलं म्हणून समजा. वातावरण बिघडलं आणि रावण आवेशानं पुढं आला. असा बाण मारला, लक्ष्मणाला शक्ती लागली. 2च मिनिटात सांगतो. लक्ष्मणाला शक्ती लागली. राम घाबरले. रामाने बराच प्रयत्न केला. ते सुषेण वैद्याला बोलला, औषधी आणले, चरणतीर्थ घेतलं, लक्ष्मणाला दिलं. लक्ष्मण सावध झाले आणि राम निघून गेले. लक्ष्मणाने विचारलं वानराला, अरे नेसते चेहऱ्याचे आहात तुम्ही, काही झालं काय? काय नाही झालं. म्हणजे काल तुम्हाला शक्ती लागली त्या क्षणापासून आम्ही सगळे असेच बसलेलो आहोत रामासहित. कुणी केलं हे? रावणाने. रावणानं केलं म्हणल्यावर आवेशानं लक्ष्मण बाण घेऊन आले पण रावण नाही आला, इंद्रजित आला. लक्ष्मणाने बाण मारला, इंद्रजित हाताला लागला, हात तुटला, स्वतः दारात जाऊन पडला, आवाज झाला आणि सुलोचनेनं बघितलं, म्हणजे इंद्रजिताच्या पत्नीनं. काय वाजलं म्हणून बाहेर आले तर रक्ताने माकेला हात कोपरातनं तुटलेला समोर पडलेला पाहिला आणि थोडी शंका आली, माझ्या पतीचा हात आहे. पण विश्वास बसला नाही, कारण त्याने विचार केला हिथं असं होणं शक्यच नाही. कारण एकच आहे, माझ्या पतीनं इंद्रावर 14 वेळा विजय मिळवला आहे आणि हिथं घात होत असतो काय? होणारच नाही. पण जवळ गेली रक्तानं माखेला हात पोचला आणि मग खात्री झाली माझ्या पतीचा हात आहे. मस्तकाला लावला आणि सुलोचना रडू लागली. रडत असताना तुटक्या बोटाने संकेत केला, सुलोचना रडत बसू नको, माझा घात नाही झाला, माझा उद्धार झाला. कसं घडलं लिहून देतो, कागद आणि पेनान. तुटक्या बोटात पेन घातला, हात उचलून धरला आणि त्यानं लिहायला चालू केलं, धीर धर सुलोचना, रडू नकोस, डोळा पुस, तुला वाटतं का माझा घात झाला, माझा उद्धार झाला. मी एक शेवटचं सांगतो सुलोचना, रामाच्या शरणांगतीशिवाय उद्धार शक्यच नाही. तुटका हात लिहितो, हां लक्ष द्या. चिठ्ठीचे एकदा दर्शन घेतलं आणि सुलोचना निघाली. रावणासमोर गेली, रावणाने दरवाजामध्ये बघितलं आणि रावण लाल झाला. रावणाने विचार केला, सुलोचना सभेमध्ये आली, हिनं जर विचारलं माझा पती कुठे तर काय सांगू. रावणच उठला आणि हात जोडला, सुलोचना बोला महाराज. तू दरबारात? हो सरकार. बोल काय इच्छा आहे? एकच इच्छा आहे, मी रामाकडे चालले आहे. रामाकडे चाललीस ना? हां. खुशाल जा. रावणाने परवानगी दिली आणि प्रधानजी उठले, सरकार काय निर्णय चुकीचा आहे, म्हणजे घोटाळा होण्याची शक्यता आहे. झालं काय? हे रामाकडे चालली सुलोचना. बरोबर आहे, मीच परवानगी दिली, पण त्याची सीता आपल्या ताब्यात आहे आणि आपली सून रामाच्या बाजूला चालली आहे. जर रामाचा तुम्हाला उद्या निरोप आला, रावण तुझी सून माझ्या ताब्यात आहे आणि माझी सीता घेऊन ये आणि तुझी सुलोचना घेऊन जा, असं रामाचा निरोप आल्यावर तुम्ही करणार काय? काय करणार म्हणल्यावर रावण सांगतो, प्रधानजी असं व्हायला तो काय रावण आहे काय?
अरे राम आहे राम, माझी एकटी सून सोड, अख्ख्या लंकेच्या स्त्रिया गेल्या तर केसाला धक्का लागणार नाही. ह्याचं कारण आहे राम कायम राम आहे आणि रावण कायम रावण आहे. संतांनाही कळलं सत्य सत्य आहे आणि असत्य असत्य आहे. पण सत्य कळायला असत्यावर विजय मिळवावा लागतो ना. मग असत्य नष्ट करावं लागतं. संपवायचं कसं? सोपं सांगतो. तुकाराम महाराज सांगतात, माया म्हणजे सावली आहे आणि देहनाम ब्रह्म आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. लक्ष देऊ नाही का? माया त्याची ब्रह्म, ब्रह्म त्याची माया आणि अंग आणि छाया जया परी. अंग नाम ब्रह्म आणि सावली म्हणजे माया. तुम्हाला सावली सोडून एक सेकंद राहत नाही. उठा सावली उठते, बसा सावली बसते, पळा सावली पळते. तुम्ही रस्त्यावर चाला, सावली भिंतीवर चालते पण मिट्टी सोडत नाही, असं तुकोबारायचं म्हणणं आहे. काहीही करा सावली तसंच करते. पण सावली नष्ट झाल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही, असं तुकोबारायचं म्हणणं आहे. मग सावली संपवायची कशी? भिंतीवर सावली पडली, मागं बल्ब चालू करा. भिंतीवर सावली पडली आणि भिंतीवर बुक्की मारा. सावलीवर परिणाम होत नाही. एकसा पान कापा, काय होत नाही. मेणबत्ती धरा, पेटत नाही. त्याला बाजूला सारा, सरत नाही. तोडीता न तुटे, सारिता निराळी, तोडा हाना चिरा फुटा, काय बी करा, काही त्याच्यावर परिणाम होत नाही. मग संपवली कशी? लोटांगण तळी हर तुटे सारिता सावली उठते, बसा सावली बसते, पळा सावली पळते. आम्ही पांडुरंगासमोर गेलो, साष्टांगण दंडवत घातला. सावली नष्ट झाली आणि सावली नष्ट झाल्या झाल्या भगवंताची ओळख झाली. म्हणून माझं म्हणणं आहे, काय म्हणणं आहे? अभंगाचा दुसरा चरण आहे. हरिनाम कीर्तन सदाचे पूजन, हरिनाम कीर्तन सदाचे पूजन, हरिनाम कीर्तन सदाचे पूजन, हरिनाम कीर्तन सदाचे पूजन, हरिनाम कीर्तन सदाचे पूजन,
संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारे महाद्वारात लोटांगण घालन संताची पूजा करन हरिनामाचं कीर्तन करन आणि देवा तुमच्या चरणाची सेवा साध्य करण्यासाठी पुन्हा जन्म घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया विठोबा रखुमाई विठोबा सेवा साधावया हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी पण हे करणार कसं तुकोबराय म्हणतात आम्ही आनंदानं करू आनंदानं अति आनंदानं आनंद कधी मिळतो सुख दुःख नाही चाडाम्मा 2 मिनिटात सांगतो आम्हाला सुख बी कळत नाही दुःख बी कळत नाही म्हणून कायम स्वरूपी आम्ही आनंदात आहे ज्याला सुख दुःख कळतं का त्याला कायम टेन्शन येतं हे सुख आहे आणि हे दुःख आहे हे कळलं की दुःखच होतं आनंद मिळत नाही हे जुना शब्द आहे आनंद आता या काल नाही अस्थिर माणसं आहेत असे उगं बेचैन नाही एकाला पाहायला आनंद नाही कारण सुख दुःख आपल्याला कळतंय हे सुख आहे आणि हे दुःख आहे आणि दुःखातून बाहेर पडायची अपेक्षा जास्त आहे आणि जे दुःख ओलांडायचंय का आणि सुखाची प्राप्ती करायची तुम्ही सुखापर्यंत पोचलाच नाही दुःखातच सुख हुडकता मरेपर्यंत कायमस्वरूपी दुःखच आहे का तिथं मरेपर्यंत सुख मिळत नसतं नीट आहे का कायमस्वरूपी संसार दुःख देतो तिथं कधी सुख मिळेल कधीच नाही एका सेकंद सुद्धा एका जीवाला संसारात सुख मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आम्हाला संसाराचा संबंध नाही संसाराचा आम्ही थोडासा त्याग केला आणि आम्ही सुख दुःखाच्या पुढं आलो म्हणजे बरे झाले देवा दिवाळ निघलं बरं झालं पैसे गेले बरे झाले बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली बरं झालं सगळं संपलं बरं झालं आणि बरं झालं तरी बी बरं झालं म्हणजे सुख दुःखाला आम्हाला अजिबात नाही चांगलं झालं तरी बी बरं झालं आणि वाईट झालं तरी बरं झालं आपल्याला तसं नाही आपल्याला वाईट झाल्यावर दुःख आहे आणि चांगलं झाल्यावर सुख वाटतं नाही पण वाटतं तुकोबारायचं म्हणणं आहे सुख दुःख नाही चाणाम्मा असं नाही का तर आपल्याला सांगतो ज्याला सुख दुःख कळत नाही तो आनंदित आहे आणि ज्याला भाजीत मीठ कमी असतं कळत नाही ती पोट भरून जेवल्याशिवाय राहत नाही ही सोपं आहे ज्याला कळत नाही का कळलंच नाही सुखन दुःख कळत नाही आनंद आहे मीठ कमी जास्त कळत नाही पोटभर जेवल्याशिवाय राहत नाही ज्याला कळतं का ती चाकत माकत मी म्हणलं जेव्हा नाही राव म्हणलं काय पाहिजे का काहीच लागत नाही मग तुम्ही का खात नाही त्याने जेवण संपल्यावर सांगितलं मीठच नव्हतं म्हणलं भाजीत मला मागायचं शेजाऱ्याने गपचूप खाल्लं म्हणलं चांगले कपडे असून त्याने मीठ मागितलं नाही त्यांना कळत नव्हतं कळतं नाही तरी कळलं नाही का सुख आणि दुःख सुख कशाला म्हणतात आणि दुःख कशाला म्हणतात दोन्ही बी आम्हाला समान आहे कायमस्वरूपी आम्ही आनंदित आहोत प्रपंचाचा थोडा त्याग केला किती त्याग केला विठ्ठल हे चित्रप्रपंचा पासोनी व मनते मनी बैसलेसे आम्हाला बाकीची आसक्तीच नाही का आसक्ती नाही सोने रुपया मामृत्यके समान माणिक पाषाण आम्हाला सर्वस्वाचा त्याग केला आम्ही सुख दुःखाच्या पुढे गेलो कायम स्वरूपी तुमची सेवा आनंदानं करू अभंगाचं 3रं चरण आनंदे निर्भर आनंदे निर्भर
तिसऱ्या चरणात सांगतात आम्हाला सुख दुःख नाही चाड. याचं कारण आहे आनंदे निर्भर, निर्भर नाम भीती नाही. आमच्या मनात कसलीच भीती नाही. सगळ्यात जास्त भीती आहे मरण नाम काळ. तुकाराम महाराजांना काळ आमच्याकडे डोंकून पाहत नाही एवढी ताकद भगवंताच्या भजनात आहे. आणि जिथं काळ पाहत नाही तिथं भ्यायची गरज नाही ना. सर्वात जास्त भीती आहे काळाची. आणि जिथं भजन चालू आहे का तिथं काळ येऊ शकत नाही. यमधर्म सांगत होता तुम्हा नाही तेथे सत्ता जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा नका जावो तया गावा नामधारकाच्या शिवा. एवढी ताकद आमच्या भजनात असल्यामुळं काळ आमच्याकडे येत नाही. जर आला का तो का म्हणे काळा आम्ही महागारी लावल्याशिवाय राहत नाही. असं रामेश्वर महाराजांचं वर्णन आहे. ह्यांचं नाव घेतल्यावर काळ थरथर कापतो एवढी ह्यांच्या नावात पावर आहे. काळ जवळ येत असतो काय ह्यांच्याच नावात एवढी पावर आहे. काळ लटलट कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता त्यांना काळाची भीती नाही. निर्भयतेनं भजन करण आयुष्यभर अति निर्भयतेनं आनंदानं करण. कारण सुख आणि दुःख आम्हाला माहीत नसल्यामुळं मान्य आहे. पण करणार कसं बिगर सायासाचं म्हणजे बिगर अठ्ठासाचं. अठ्ठास करणार नाही. एवढी सेवा करतो का त्यातली बोहळ्या प्रकारानं करण म्हणजे बिगर सायासाचं. आता साया जास्त आहे आणि भाव कमी आहे. पूर्वी सायास कमी पण भाव जास्त. त्याला पाहिजेच नाही काय देवाला काही न लगे एक भावाची कारण. त्याला काय लागत नाही फक्त तुका मने बाबा सबरी घरनी आली देवा सबरी धरी देवा सबरी घरनी आली देवा तुका मने बाबा सबरी धरनी आली देवा सबरी धरनी आली देवा सबरी धरनी आली तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव. देव थोर प्रेमाचा भुकेला. त्याला काही लागत नाही फक्त भाव पाहिजे. भाव साधन किती आहे हे नाही महत्त्वाचं. भाव काय फार महत्त्वाचं आहे. आम्ही सायास करणार नाही. बिगर सायासाचं आयुष्यभर अशी सेवा करेन आणि त्यातनं काही मिळावं अशी अपेक्षा ठेवणार नाही. मोबदला ह्याचा घेणार नाही. आणि सायास न करी न धरी आस नाम आसक्ती काही ठेवणार नाही. पण करणार कसं देहावर उदास होऊन करा. दोन त्यांचीच व्याख्या आहे. भक्त तिथपर्यंत पोचायचं असेल तर देहावर उदास होणं अत्यंत जरुरीचं आहे. आणि जो देहावर उदास नाही त्याला भक्ती तिथपर्यंत पोचवता येत नाही. देह जावात्वा राहो पांडुरंगी दृढ चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. देव आपलासा करायला देह. आमच्या इथं कोर्मदास नाव आहे संत आहे. तुम्ही ऐकून असाल संत कोर्मदास. नुसतं लांब बसून कीर्तन ऐकलं गुडघ्यातनं पाय नाही आणि कोपरातनं हात नव्हते. आणि त्या कीर्तनात एवढंच कळलं की पंढरपूरचा पांडुरंग ज्याला नाही जे नाही का ते दिल्याशिवाय राहत नाही. पैठणपासून लवळपर्यंत इथं कुर्डवाडीजवळ लवळ गाव आहे. त्या लवळपर्यंत नुसतं लोटांगण घेत आले. रस्ता हुकवायला येत नव्हता. कळत नव्हतं. उठून उभा राहता येत नव्हतं आणि कोणाला काय खायला मागता येत नव्हतं. असं नुसतं लोटांगण घेत आले. पांढरीचा पांडुरंग तिथं लवळला आला आणि त्या कोर्मदासाचा उद्धार झाला. फक्त देहावर इतकं उदास झाल्याशिवाय भक्ती घडत नाही. आम्ही देहावर उदास होईल आसक्ती ठेवणार नाही. आणि रात्रंदिवस बिगर सायासाची भक्ती करण अभंगाचा 4थं चरण आहे. हानी कसायासन करीन धरी आस 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 कसायासन करीन धरी हानी कसायासन करीन धरी आस सर्व
हरिनाम कीर्तन करता दे पूजना होईन उदास सर्व भावी होईन उदास सर्व होईन उदास सर्व भावे हरिनाम कीर्तन करता दे पूजना धर्यास होईन उदास सर्व भावे उदास देहावर होऊन नाही सर्व भावांना उदास वृत्तीनं अशी सांगितलेली सेवा करत तुकाराम महाराज काय तुम्हाला मुक्ती मिळली नाही का तुकोबरायचं म्हणणं आहे मुक्ती मिळली नाही मिळली पण आम्ही तिरस्कार केला मिळल्यानंतरचा त्याग आहे त्यांचं सरळ सरळ असं म्हणणं आहे आम्ही तुच्छच मानलं मुक्तीला नको आहे आम्हाला तुच्छ आहे मुक्ती मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे योगायोगी तुच्छ मानलं मोक्षपद पुन्हा 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 जन्माला यायचं असल्यामुळं मोक्ष मिळला नाही आमच्याकडं कामाला आहे आम्ही थोडासा त्याग केला पुन्हा जन्म घ्यायची इच्छा असल्यामुळं अभंगाचं शेवट चरण आहे मोक्ष मागारी तुका म्हणे मोक्ष आमच्या घरी कामाला आहे कामारी ही दासी आम्हाला त्याचा थोडासा त्याग करावा लागला कारण पुन्हा जन्म घ्यायची इच्छा असल्यामुळं पुन्हा जन्म घेऊन काय करायचं आहे कसं करायचं आहे हे एक सविस्तर ह्या 5 चरणामध्ये आहे थोडं कमी जास्त झालं असेल मागं पुढं झालं असेल इकडं तिकडं झालं असेल काही चुकीचं बी झालं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष आहेत बरोबर आहे तेवढी सद्गुरूंची कृपा आहे जीवन भगवंत आणि संताशिवाय व्यर्थ आहे जीवनामध्ये जर सार्थकता आणायची असेल जीवन परिपक्व करायचं असेल रात्रंदिवस पुण्य कमवायचं असेल तर दोघाची गरज आहे एक संत आणि दुसरे भगवंत नामाला फार प्राधान्य आहे कलियुगात फक्त नामस्मरण करा पुण्य कमवा आणि तुम्ही तुमचा उद्धार करून घ्या पुण्याशिवाय उद्धार होत नाही धन हात जिथं टेकतं का तिथं कामाला येतं त्याचं नाव पुण्य आहे धनानं हात टेकावं आणि तिथं उपयोगीला येतं त्याचं नाव पुण्य आहे पैसे कमी असतील तर चालतील पण पुण्य जबरदस्त पाहिजे आणि ते पुण्य भगवंताच्या नामानं वाढत असल्यामुळं रात्रंदिवस चिंतन करा आणि तुम्ही तुमचा उद्धार करून घ्या ज्ञानेश्वर
रे